बरेच लोक पहिला रू कालवडी ती गाभण राहिली मग तिला मका भरडा चालू करता वगैरे, मग त्या गोष्टींचा इफेक्ट हा फार मोठा होतो. मका भरडा ज्या गाईचं दूध निघतंय, ज्या गाईचं दूध चालू आहे तिलाच द्या. मका भरडा अन्यथा गाभण गाईला जर तिचं दूध बंद असेल तर देऊ नका. पहिला रू कालवडींला शक्यतो मका भरडा हा जनल्यानंतरच चालू करा. पहिला रू कालवडींला मका भरडा आधी चालू केला तर तुम्हाला सगळ्यात जास्त प्रमाणात गाभण काळातला मास्टडीज दिसून येतो आणि तो मास्टडीज दगडी मास्टडीजच असतो. मग त्याने सडमुके होतील, दूध कमी होईल, बरेचसे प्रॉब्लेमांना शेतकऱ्यांना फेस करावं लागतं. आणि मास्टडीज आजारावर उपाययोजना करताना छोट्या बाबी आहेत पण त्या फार काही इफेक्ट करतात. त्यामुळे गोठा स्वच्छ ठेवा, गोठा कोरडा ठेवा आणि बऱ्याच गायांना म्हणजे मास्टडीज होत असेल तर त्यावर वेळेत उपाययोजना करत जा. आणि मास्टडीज बद्दल मी जे आज तुम्हाला काही सांगितले याचा गांभीर्याने विचार करा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करायला आपल्या चॅनलला विसरू नका. धन्यवाद.